नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. आजचे एपिसोड नंबर असणार आहे आपलं किती नंबर आहे आपलं एपिसोड एपिसोड नंबर असणार आहे आपलं 72. किती 72वा एपिसोड असणार आहे. चला ह्याच्यामध्ये आपण टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपण चाललेलो आहे सक्सेसकडे. ओके, चला ह्याच्यामध्ये आपण नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणारे जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी आपलं प्रिपरेशन चालू आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू म्हणजे जे अपडेटेड सिलेबस आहे त्याचं अकॉर्डिंग टू जसं पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकते बाबा अंदाज आपण ह्या प्रकारचे क्वेश्चन इथे मॅक्झिमम घेणार आहे. ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहे, ते पण आपलं मराठीमध्ये. मग सुरुवात करणार आहे हा सिरीजची. ही सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे आपले एक्झाम होईपर्यंत. मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण दोघांनी मिळून ही अल्टरनेटिव्हली ही क्लासेस कंटिन्यू ठेवणार आहेत. ओके, चला मग करूया सुरुवात आपण एपिसोडची 72 एपिसोडची. बघा सुरुवातीला करायचे तुम्हाला काय, व्हिडिओला लाईक करायचं आहे. एकच मिनिटं, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. ओके, कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि शेअर कोणाकोणाला करायचं आहे, जे विद्यार्थी ओके नर्सिंग स्टुडंट्स आहेत आणि ऑलरेडी संपलेलं नर्सिंग ओके आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्यांना आपले चॅनलचे रेफर करा बरं का, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि त्यासोबत ही काय बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. मग करणार आहे आपण सुरुवात एपिसोड नंबर किती 72वा. ओके चला, जे लास्ट एपिसोडमध्ये मी एक तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन दिलं. काय होतं क्वेश्चन, when a child बघा काय म्हणते क्वेश्चन, when a child is an acute phase of a nephrotic syndrome. बरं का, नेफ्रोटिक सिंड्रोम बद्दल मला वाटते आपण थोडक्यात डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी. बघा त्याच्यामध्ये काय म्हणते, पेशंट तर आहे कुठली बच्चू, acute phase of the nephrotic syndrome, which of the following is an essential. बरं का, ह्याचं म्हटलं एसेन्शियल म्हणजे काय, जे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. कुठली मेजर द नर्स शुड टेक. ह्याच्यामधले खाली दिलेले आपल्याला जे एसेन्शियल म्हणजे खूप महत्त्वाचे कुठले असणार आहे. बघा काय म्हणते ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आपल्याला, युरिन डिपस्टिक टू बी डन एव्हरी आवर. बघा युरिन डिपस्टिक ओके म्हणजे ते स्टिक भेटते, ते युरिनमध्ये आपल्याला डिप करायचे, त्याची आपल्याला रिझल्ट बघायचं असते. ते काय एव्हरी आवर म्हणजे प्रति तासाला ही आपल्याला करायचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हणते बघा, मेजरमेंट ऑफ अब्डोमिनल डेप्थ. ओके, अब्डोमिनलची आपलं सर्कम्फरन्स आपल्याला घ्यायचं आहे. ओके, एव्हरी 2 अवर्स प्रत्येक 2 वर्षांना बरं का, 2 तासाने. आणि चेक द हेमॅटोक्रिट व्हॅल्यू एव्हरी 12 तास. बरं का, हेमॅटोक्रिट लेवल चेक करायचं आहे आणि 12 तासाला किती, प्रति 12 तासाला. त्याच्यानंतर शेवटला काय दिलेलं आहे, वेट द चाइल्ड डेली. इथे डेली दिलेलं आहे, इथे 12 आवर, इथे 2 तास, इथे 1 तास दिलेले आहे. बघा नेफ्रोटिक सिंड्रोम पेशंट आहे. बघा त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बघून घेऊया. नेफ्रोटिक सिंड्रोम ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे, तरी पण थोडक्यात. नेफ्रोटिक नेफ्रोटिक सिंड्रोम नेफ्रोटिक सिंड्रोम काय, ओके नेफ्रोटिक सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्टम्स म्हणजे भयानक इथे सिम्टम्स असणार आहे, म्हणजे एक ग्रुपच असणार आहे. ओके, नेफ्रोटिक सिंड्रोम ही काय, ही असणार आहे किडनी डिसऑर्डर. ही असणार आहे किडनी मधलं डिसऑर्डर आहे. किडनी डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये काय होतंय, इन व्हिच त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन व्हिच काय त्याच्यामधले जे ग्लोमेरुलाई होते. ओके, किडनी मधलं काय म्हणतो आपण इजी भाषेमध्ये म्हणायला गेलं तर किडनी मधलं चाणी. ओके, ग्लोमेरुलाई ही काय असणार आहे, त्याच्यामध्ये ही चाणी खराब होणार आहे. म्हणजे काय, ह्याच्यामधनं लीक होत आहे. लीक ते चाणीमधनं ग्लोमेरुलाई काय करतो, लीक करतो. लीक प्रोटीन प्रोटीन इंटू प्रोटीन इंटू प्रोटीन इंटू कशामध्ये, ही युरिनमध्ये टाकणार आहे. युरिनमध्ये टाकणार आहे. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, कॉझिंग कॉझिंग काय होतं त्याच्यामध्ये, जे इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे ते आपल्याला दिसणार आहे. पहिली कुठली दिसू शकतो, मॅसिव्ह प्रोटीनुरिया. आता बघा जे नॉर्मली काय असतं, आपलं जे किडनी आहे त्याच्यामध्ये जे ग्लोमेरुलाई असतो, जे काय करतो, आपल्या बॉडीमधलं सगळे ब्लडला फिल्टर करतो. म्हणजे काय, स्वच्छता करतो. म्हणजे काय, तसं आपण चाणीने यूज करतो. इन एक्झाम्पल आपण कॉर्पोरेशनचं पाणी वगैरे यूज करताना काय करतो, आपण चाणी लावतो बाबा जे पिण्यासाठी योग्य असं तसं. म्हणजे काय, हे किडनी म्हणजे आपल्या बॉडीमधलं ब्लडला सगळं हे काय करणार आहे, फिल्टर करणार आहे, ज्याच्यामध्ये जे आपल्याला महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल आपलं ग्लुकोज असो, प्रोटीन असो, ही सगळी काय आपल्या बॉडीला लागणार आहे. म्हणून काय करतं, ही परत आपल्या बॉडीमध्ये घेतो. पण ह्याच्यामध्ये काय, जे चाणी आहे म्हणजे ग्लोमेरुलाई ही काय खराब झालेलं आहे, म्हणजे लीक होत आहे. म्हणजे आता एक्झाम्पल समजा बरं का, असं चाणी एकदम परफेक्ट आहे, आता ते कसं झालंय असं मोठी. म्हणजे काय, इझिली आपलं प्रोटीन ह्याचं थ्रू बाहेर वेस्ट प्रोडक्ट ॲज अ वेस्ट प्रोडक्ट सोबत ही बाहेर पडणार आहे. म्हणून काय, ही मॅसिव्ह प्रोटीन इन युरिया म्हणजे काय, प्रोटीन इन युरिया म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये परत ब्लडमध्ये जायला पाहिजे होता, पण इथे कुठे चाललंय, मॅसिव्हली म्हणजे काय, भरपूर प्रोटीन युरिया, ते पण प्रोटीन इन युरिया एवढीच होत आहे ते. म्हणजे हे आपलं डिसऑर्डर आहे बरं का किडनीचं. ते झालं. त्याचं नंतर दुसरी असणार आहे कुठली, हायपो. आता प्रोटीन बाहेर पडलेलं आहे बरं का, मग आपलं जे मेन प्रोटीनच तयार होणार आहे कुठली, आपलं अल्बुमिन. मग ही आपलं ऑस्मोटिक प्रेशर कंट्रोल करतो बरं का. ह्याच्यामध्ये पण इथे कमतरता होणार आहे. हायपो
अल्बुमिनिया, हायपोअल्बुमिनिया. ओके, ही इथे हायपोअल्बुमिनिया कमी होणार आहे. मग हायपोअल्बुमिनिया झालं तर मग ह्याच्यामध्ये पेशंटमध्ये दिसणार आहे आपल्याला एडिमा. ओके, एडिमा याच्यामध्ये दिसते बरं का. आणि अजून कुठलं हायपो नाही बरं का, हायपर लिपिडिमिया इथे भेटणार आहे. ओके, कारण काय, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो, इज द कोलेस्ट्रॉल. ओके, एवढे लक्षात ठेवलं. याच्यासोबत अजून थोडी सिमटम्स आपल्याला इथे दिसतं बरं का. हे पण सिमटम्स आहे जे मेन झालं. ह्याच्यासोबत अजून कुठली, ऑलिगोरिया म्हणजे युरिन आउटपुट कमी होते, ऑलिगोरिया झालं. आणि अजोटोमिया, अजून काय म्हणतो तुम्ही, अजोटेमिया म्हणजे काय, ते आपलं काय काय म्हणू शकतो, वेस्ट प्रोडक्ट आहे ती कसं टू मच. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार, टू मच नायट्रोजन म्हणा, अजून क्रिएटिन म्हणा, क्रिएटिनिन आणि अदर वेस्ट प्रोडक्ट भरपूर इथे जाणार आहे बाहेर. ओके, हे झालं. एकच मिनिट, चला, काय हे झालं, अजोटोमी झालं. त्याच्यानंतर कुठली, इन्क्रीज द ब्युएन. ब्युएन म्हणजे काय, ब्लड युरिया नायट्रोजन ही वाढणार आहे त्याच्यासोबत. त्याच्यानंतर सिरम क्रिएटिन बरं का, सिरम क्रिएटिनिन ही पण वाढणार आहे त्याच्यासोबत. अजून काय म्हणू शकतो, इन्क्रीज द सिरम युरिक ॲसिड लेवल. युरिक ॲसिड लेवल वाढणार आहे, युरिक ॲसिड लेवल इथे वाढणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, नोझिया वॉमिटिंग असणार आहे ह्या पेशंटमध्ये. अजून ह्याच्यामधले बॅक्टेरियल पेरिटोनायटिस बरं का, बॅक्टेरियल पेरिटोनायटिस आपलं पेरिटोनियम इथं काय होणार आहे, इन्फेक्शन होऊ शकतो. अजून काय, इन्क्रीज द चान्स ऑफ इंजुरी, इन्क्रीज द चान्स ऑफ इंजुरी, हे सगळं ह्याच्यामधलंच आहे. ओके, हे एक लक्षात ठेवा. हां, जे इन्फेक्शन पण ह्याच्यामध्ये होतं बरं का, इन्क्रीज द चान्स ऑफ इन्फेक्शन, चान्स ऑफ इन्फेक्शन. ह्याच्यामध्ये पण कुठली, जे मोस्ट कॉमन होणारी, ह्याच्यामध्ये जे मोस्ट कॉमन होऊ शकतो इन्फेक्शन कुठली, निमोनिया. लक्षात ठेवा, विचारू शकते तुम्हाला निमोनिया. ओके, निमोनिया. ओके, इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्ष देऊन ठेवा का. ओके, चला, अजून काय म्हटले होते यांनी, फॉलोइंग इज द एसेन्शियल मेजर ऑफ द नर्स शुड टेक. ओके, जे नर्सिंग मॅनेजमेंट बद्दल यांनी विचारते आपल्याला. ओके, नर्सिंग मॅनेजमेंट आपल्याला थोडक्यात बघावं लागेल. त्याच्यामधलं नर्सिंग मॅनेजमेंट आपल्याला काय काय करावं लागेल ह्याच्यामध्ये, नर्सिंग मॅनेजमेंट कशामध्ये, नेफ्रोटिक सेंटरमध्ये बरं काय. ह्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे कुठली, डेली वेट चेकअप आपल्याला करायचं आहे. ओके, इन केस ऑफ बच्चू असेल तर ही फर्स्ट प्रायोरिटी असणार बरं का. इन केस ऑफ कुठली, जे पेशंट आपण बघणार नेफ्रोटिक सिंड्रोम. ओके, ही बच्चू असेल. ओके, जे आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं कशाला, वेटसाठी. ओके, प्रायोरिटी फर्स्ट डेली म्हणजे काय, वेट चेकअप, वेट हे WT म्हणजे वेट, हेच पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ओके, वेट आपण इथे चेकअप करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॉनिटर करायचं आहे. इनपुट आणि आउटपुट चार्ट ही कंपल्सरी म्हणजे काय, स्ट्रिक्टली फॉलो करायचं आपल्याला, स्ट्रिक्टली. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करावं लागते आपल्याला, इंजुरीपासून प्रिव्हेंट करायचे. ओके, आपण इथे बघितलं वाटतं ह्याच्यामध्ये. ओके, आपण हे बघितलं, प्रिव्हेंट फ्रॉम द इंजुरी आणि प्रोव्हाइड स्किन केअर. ओके, इंजुरी प्रिव्हेंट करायचं आणि स्किन केअर द्यायचं पेशंटला. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. ओके, अजून काय, पेशंटला रेस्ट करायला द्यायचं आणि प्रिव्हेंट फ्रॉम द इन्फेक्शन, हे आपण सगळं बघितलेलं आहे बरं का. हे सगळं आपल्याला इथे मेंटेन करायचं आहे, जे आपल्याला महत्त्वाचं होतं आपण ते बघितलं. ओके, चला, क्वेश्चनमध्ये काय म्हणतं बघा, when child is in acute phase of nephrotic syndrome बद्दल आपण थोडक्यात बघितलं. which of the following is the essential measure, ह्याच्यामधले जे कुठली मेजर्स आहे जे आपल्याला एसेन्शियल आहे म्हणजे खूप महत्त्वाचे असणार आहे. द नर्स शुड टेक, काय म्हटलेलं ऑप्शन पहिल्यामध्ये, युनिक नाही, युरिन डिपस्टिक टू बी डन एव्हरी आवरली बरं का. हे खूप फ्रिक्वेंट झालं हे का, प्रत्येक तासाला आपण करणार आहे का, हे काय म्हणू शकतो, टू फ्रिक्वेंट झालं. ओके, युजली आपण करू शकतो बरं का, ज्यावेळी ऑर्डर असते, ज्यावेळी आपण ही डिपस्टिक हे करू शकतो आपण बरं का. हे झालं त्याच्याबद्दल. मग आपण ह्याचं करणार आहे का, ही एसेन्शियल असणार आहे का, नाही बरं का, ही नसणार आहे. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, मेजर ॲब्डोमिनल गिअर म्हणजे तुम्ही सर्कम्फरन्स म्हणू शकता, एव्हरी 2 आवरली, प्रत्येक 2 तासाने आपल्याला करायचं आहे बरं का. ही रुटीन नाही आहे, हे रुटीन मधले येत नाही. ओके, नॉट रुटीन. ओके, इन सिव्हिअर असायटिस वगैरे असताना आपण करू शकतो. ओके, असायटिसमध्ये वगैरे आपण ही करू शकतो. मग ह्याच्यामध्ये करणार आहे का, नाही, ही पण आपलं कॅन्सल होणार आहे. ओके, तिसरा काय म्हणते बघा, चेक द हिमोटोक्रिटिक व्हॅल्यू एव्हरी 12 तासाला. ओके, ही पण रुटीनला गरज आहे का, यस, नाही, ही रुटीनला आपल्याला गरज नाही आहे. म्हणजे काय, नॉट एसेन्शियल फॉर रुटीन, ही एसेन्शियल नाही आपल्यासाठी. ओके, नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये. ओके, हे झालं. त्याच्यानंतर वेट द चाइल्ड डेली, यस, ही कसं असणार आहे, वेट ही असणार आहे मोस्ट ॲक्युरेट. कसं असणार आहे, मोस्ट ॲक्युरेट असणार आहे. अजून काय म्हणू शकतो आपण, एकदम सेन्सिटिव्ह इंडिकेटर असणार आहे. सेन्सिटिव्ह इंडिकेटर कशासाठी, सेन्सिटिव्ह इंडिकेटर ऑफ कशाची, फ्लूइड रिटेन्शन, फ्लूइड किती थांबले आपल्या बॉडीमध्ये, किंवा अजून काय म्हणू शकतो, ऑर किती लॉस झाले, लॉस इन कशामध्ये, नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये.
NS. ओके, NS. ओके, इवन बरं का थोडी वेटमध्ये चेंजेस आले तरी पण आपल्याला ह्याच्यामध्ये कळणार आहे. इवन इवन स्मॉल वेट चेंजेस तो आपल्याला दिसतंय बाबा एडिमा झाले किंवा म्हणजे कमी वगैरे झाले का नाही, वर्सनिंग कंडिशन आहे का वगैरे, वर्सनिंग कंडिशन. ओके, मला कम्प्युटर्स होईल एकच मिनटं, कुठं अडकले वायर्स. वर्सनिंग कंडिशन. ओके, वर्सनिंग कंडिशन झालं. अजून काय कळू शकतं आपल्याला, एडिमा वगैरे ह्याच्यामध्ये कळणार आहे. ओके, बघा आपण वेटला कशासाठी प्रायोरिटी दिली ते, इन केस ऑफ आपलं काय झालेलं आहे, इझिली आपल्याला सगळे कळले बाबा नेटवर्क सेंटरमध्ये जे आणि आपलं खराब झाले. आणि इम्पॉर्टंट त्याच्यामधले होते मॅसिव्ह प्रोटीन्युरिया, जे प्रोटीनमुळे आपल्याला भेटणार होते अल्बुमिन. अल्बुमिन काय, आपलं ऑस्मोटिक प्रेशर कंटिन्यू म्हणजे काय मेंटेन ठेवत होता. इन केस ऑफ जे अल्बुमिन म्हणजे प्रोटीन वगैरे कमी झालं, तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल ना, आपण कशामध्ये बघितलं ते केपी म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे काय क्वाशिओर्करमध्ये. मग ज्याच्यामध्ये पण एडिमा होते, रिझन एकच आहे बाबा, प्रोटीनमुळे आपल्याला अल्बुमिन भेटणार आहे. जे अल्बुमिन नसेल तर ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे जे आपलं ब्लड वेसल्समध्ये जे फिरणार आहे, ओके, जे फ्लूइड कसं बाहेर येणार आहे. बाहेर म्हणजे काय, आता समजा हे आहे, एक मिनिट, हे समजा हे आपलं ब्लड वेसल्स आहे. ओके, ऑस्मोटिक प्रेशरमुळे ही एकमेकांना एक प्रेशर देतो आणि इथे ब्लड वेसल्समध्ये फिरतो. इन केस ऑफ जे प्रोटीनमध्ये पण कुठली जे मेन असणार आहे ह्याच्यामध्ये अल्बुमिन नसेल तर ही काय, ही सगळी जे फ्लूइड आहे बाहेर येणार आणि ही आपलं बाहेर इथे थांबणार. मग ह्याच्यामुळे काय होते, मग इथे क्रिएशन होते एडिमा. मग बाहेर आलं की बाबा लक्षात घ्यायचं, म्हणजे जेवढं आता बघा एडिमा झालं तर जे ह्याच्यापर्यंत पोहोचणार आहे का, म्हणजे मेजरली नाही, म्हणजे काय कमी पोहोचणार आहे. कुठंपर्यंत, आपल्या किडनीपर्यंत. ब्लड वेसल्सनं डायरेक्ट कुठे जातो, किडनीपर्यंत. इथे एडिमा झाला तर ते तिथेच थांबणार आहे. म्हणून आपल्याला ही खूप महत्त्वाचे असणार आहे ड्युरिंग नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, काही क्वेरी असेल तर तुम्ही परत मला काही क्वेश्चन तुमचं डाऊट वगैरे विचारू शकता बरं का. कॉमेंट ओपनच आहे, तुम्ही विचारू शकता आपल्याला. ओके, चला मग आपलं उत्तर दिलं नाही का. ओके, चला आपलं उत्तर कुठली, चौथी उत्तर डी, वेट द चाइल्ड डेली. प्रत्येक दिवशी आपल्याला काय करायचे, चेकअप करायचं आहे. मग ही उत्तर असणार आहे आपलं एकदम बरोबर. ओके, चला अजून काय स्लाइड आहे का, आज स्लाइड खूप कमी आणलेलं आहे बरं का मी. ओके, कारण ह्याच्यामध्ये खूप चुकी आहे आपल्याकडे. नेफ्रोटिक सेंटर, नर्सिंग डिसऑर्डर, हे झालं प्रोटीनुरिया, अल्बुमिन म्हणजे कोलेस्ट्रॉल, हे सगळं वाढतंय. ओके, हे झालं. त्याच्यानंतर काय याच्यामध्ये बघायला गेलं सर. ओके, तेवढीच लक्षात ठेवा. चला आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट MCQ काय म्हणते बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. विच एन्झाइम म्हणजे कुठली जे एन्झाइम आहे, ओके, जी कुठली, विच एन्झाइम ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, ड्युरिंग पेनिट्रेशन ऑफ अ ओम बाय स्पर्म. बघा काय म्हणते, विच कॅटलाइज ऍक्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, वंदे भारतसारखं स्पीड म्हणजे काय, वेगवर्धक. मला वाटते बरोबर असणार मराठीमध्ये, वेगवर्धक आपण म्हणू शकतो. कशाला, कॅटलिस्ट आहे. झालं ड्युरिंग पेनिट्रेशन. पेनिट्रेशन म्हणजे काय, एंट्री म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठी म्हणजे प्रवेश. बघा काय म्हणते, व्हिच एन्झाइम ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट म्हणजे जे कुठली एन्झाइम आहे जे स्पीडने म्हणजे काय आपल्याला बूस्टअप करू शकतो. कधी, ड्युरिंग पेनिट्रेशन. बघा ड्युरिंग पेनिट्रेशन कुठे पेनिट्रेशन करणार आहे, ऑफ द ओमला पेनिट्रेशन करणार आहे कोण, स्पर्म. मग ज्यावेळी म्हणजे स्पीडअप म्हणजे बूस्टअप कुठली एन्झाइम देणार आहे, असं क्वेश्चन आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला क्वेश्चन कळलं असेल बाबा. मग जे कुठली एन्झाइम आपल्याला हुडकायचं आहे, क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, हैलू. बघा काय म्हणते, हैलू रोनी डेज. लक्षात ठेवा बरं का, थोडी मोठी आहे, आपण असं शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. हैलू रोनी डेज म्हणजे हैलू जे हलकू बिलकू काय लक्षात ठेवायचं नाही बरं का. हैलू रोनिडेज हे झालं. त्याच्यानंतर रेनिन बरं का, रेनिनमध्ये पण 2 रेनिन आहे, ते पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर DTH, डायरेक्ट टू होम नाही, ते तसलं DTH नाही बरं का, हे हार्मोन आहे आपलं, ते काय टेस्टोस्टेरॉन. मग आपल्याला उत्तर द्यायचं आहे बाबा ह्याच्यामध्ये. बघा स्टार्टिंगला बघायला गेलं तर आपल्याला हे तर आपण बघितलं. त्याच्यानंतर थोडक्यात आपण स्ट्रक्चर बघूया कशाची, स्पर्मचे आणि ओमचे बरं का. याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतात आपल्याला. बघा जे स्पर्मचे नॉर्मल काय स्ट्रक्चर आहे, स्पर्म सेल. बघा जे काय काय म्हटलेलं आहे, इथे खाली दिसते तुम्हाला, हे काय टेल आहे, ते त्याला पहिल्यापासून घेऊ आपण. इथे हेड आहे. ओके, हेडमध्ये काय काय, इथे नेक दिसते तुम्हाला, इथे हेड दिसते. हेडमध्ये काय, ही ॲक्रोझोम आहे. ॲक्रोझोम म्हणजे इथे पुढे बघा, ह्याला म्हणतो आपण, हे आतलं दिसतं हे न्यूक्लियस आहे. आणि ही काय सेंट्रिओल आहे आणि ह्याला आपण नेक म्हणतो. आणि ही बॉडी आहे. बॉडीमध्ये काय असतो बाबा, मायटोकॉन्ड्रिया. खूप वेळी विचारलेलं क्वेश्चन आहे, बॉडीमध्ये काय असतो, मायटोकॉन्ड्रिया. ओके, आणि हे काय टर्मिनल डिस्क आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे टेल. ओके, एवढा लक्षात ठेवा. आणि हेड आणि हे नेक हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे झालं स्पर्म सेल बद्दल. आणि दुसरी कुठली, ओम म्हणजे काय, एग सेल. बघा ह्याच्यामध्ये कुठली, ते आउटर लेअर आहे.
कुठली आहे? कोरोना रेडिएटा. हे आपलं कोरोना नाही. ओके, कोरोना व्हायरस ही वेगळं आहे. हे काय? कोरोना रेडिएटा. आणि दुसरं ही झालं कोरोना रेडिएटा. त्याच्यानंतर इथे बघा ही कुठली? जोना पेलिसुडा. त्याच्यानंतर हे कुठले? विटेलेन मेम्ब्रेन इथे बघा. आणि ह्याच्या सेंटरमध्ये असलेला न्यूक्लियस आणि ही सगळे पाणी हे कुठले? सायटोप्लाझ्म असणार आहे, फ्लुइड असणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला एवढं लक्षात आला असेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जे नॉर्मल कंडिशन कसं आहे बाबा, कसं म्हणू शकतो आपण स्पर्म पेनिट्रेट द ओम कशा पद्धतीने करतो, थोडक्यात आपण बघूया. स्पर्म पेनिट्रेट पेनिट्रेट द ओमला कशा पद्धतीने पेनिट्रेट करणार आहे. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करणार आहे? एकदम स्टार्टिंगला काय होतं? स्पर्म रिचेस द ओम. कसं रिच होणार आहे? स्पर्म रिचेस द ओम पर्यंत जाणार आहे. ओके, कसं? आफ्टर एज्युकेशन झाल्यावर ओके, एज्युकेशन कुठे जाणार आहे? स्पर्म ट्रॅव्हल थ्रू द ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणार. ओके, थ्रू द कुठे? थ्रू द वेजायना आत जाणार आहे. ओके, ते पण कसं जाऊ शकतो? वजनंतर सर्विक्स. ओके, सर्विक्स नंतर युटेरस नंतर कुठे जाणार? फॉलोपियन ट्यूब मध्ये. तिथे पण स्पेशली कुठे? हे लक्षात ठेवा बरं का. एम्बुला हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर काय होणार आहे? फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर होणार आहे फर्टिलायझेशन कुठे ऑकर होतं? युजली ऑकरिन बरं का. हां, हेच खूप वेळा विचारलं. ऑकरिन कुठे? क्वेश्चनमध्ये एम्पुला नसेल तर बघा फॉलोपियन ट्यूब मध्ये होते, त्याच्यामध्ये पण एम्पुला तुम्हाला ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला जायचं आहे बाबा एम्पुला. उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. ओके, फॉलोपियन ट्यूब मधलंच हे पार्ट आहे एम्पुला बरं का, पण मॅक्झिमम इथेच होतो. ओके, एम्पुलामध्ये. ओके, हे झालं. हे कशाबद्दल झालं? स्पर्म रिचेस द ओम अशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर काय होणार आहे? कॅपिसिटेशन. ओके, कॅपिसिटेशन बरं का. फर्टिलायझेशनचा अगोदर असतं बरं का कॅपिसिटेशन. ओके, हे काय असतो? बिफोर काय असतो? फर्टिलायझेशनचा अगोदर. त्यामध्ये काय होणार आहे? फर्टिलायझेशन. ओके, याच्यामध्ये काय होणार आहे? स्पर्म अंडरगोज द कॅपिटायझेशन. स्पर्म अंडरगोज ह्याचं तेच जाणार आहे. कॅपिसिटेशन आपण म्हणतो बरं का, फर्टिलायझेशनचा अगोदर असतो. ह्याच्यामध्ये काय होतो? काय म्हणू शकतो आपण? कॅपिसिटेशन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, बघा फर्टिलायझेशनमध्ये काय? कॅपॅसिटेशन म्हणजे काय? मी काय म्हटलं तुम्हाला? फर्टिलायझेशन. ओके, जसं पद्धतीने कसं गेलं? स्पर्म एज्युकेशन झाले, स्पर्म ट्रॅव्हल थ्रू द व्हॅजिना, सर्व्हिक्स, युटरस, फॉलोपियन ट्यूब, एम्पुला इथपर्यंत जे पोहोचलंय. ओके, यालाच आपण काय म्हणतो? कॅपॅसिटेशन. फर्टिलायझेशन म्हणजे जे पेनिट्रेशन करतो स्पर्म ओहमला, त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. ओके, जे बाकीचं जे फर्टिलायझेशनचं अगोदरचं जे पिरियड आहे, ओके, याला आपण काय म्हणतो? कॅपॅसिटेशन आपण म्हणतो. ओके, हे झालं इन रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्शन नाही बरं का, हे ट्रॅक्ट आहे. ट्रॅक्शन लिहिलं का आपण? सॉरी, हे काय? रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये असं जाणार आहे. ओके, हे काय करतो? दिस मेकिंग स्पर्मला मोर ऍक्टिव्ह करतो. स्पर्मला काय करतो? मोर ऍक्टिव्ह करतो म्हणजे बूस्टअप करतो ह्याला. ओके, कशामुळे? जे काय म्हणू शकतो आपण? बूस्टअप म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मोटिलिटी म्हणजे त्याची स्पीड मोमेंट वाढणार आहे इथे ह्याच्यामध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर ही काय करतो? एबल टू परफॉर्म अक्रोझोमल रिॲक्शन होण्यासाठी इथे एबिलिटी होतो बाबा ही ऍक्शन. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता अक्रोझोमल अक्रोझोमल तर आपण जस्ट बघितलं की कुठे एकदम वरती स्पर्मचं. ओके, म्हणून तुम्हाला दाखवलं मी त्याच्या अगोदर की आता होणार आहे अक्रोझोमल रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा. आता आपण म्हटलो बाबा एबिलिटी झाला, कशानंतर ही झाला, ह्याच्यानंतर आपलं कॅपॅसिटेशन नंतर अक्रोझोमल रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? द स्पर्म हेड ॲज बरं का, हेड कुठे आहे? इथे हेड आहे. ओके, हेडमध्ये दिसतं तुम्हाला अक्रोझोमल. द स्पर्म हेड ॲज हॅज म्हणजे आहे तिथे ॲज अ कॅप लाईक दिसलं ना तुम्हाला? कॅप लाईक स्ट्रक्चर होते. ओके, यालाच आपण काय म्हणतो? ॲक्रोझोम म्हणतो. ओके, ही काय करणार आहे? रिलीज करतो. रिलीज एन्झाईम. कुठले एन्झाईम? तेच एन्झाईम जे आपण बघणार आहे. कुठले? हायलोरोनिडेस. ओके, ही एन्झाईम इथे रिलीज करणार आहे. कशासाठी? टू हेल्प स्पर्म एंटर द ओहम. लक्षात आलं का? कुठली एन्झाईम? इथे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे एंटर द ओहम साठी. ओके, इथे मदत करणार आहे. कुठली? जे अक्रोझोमल रिॲक्शन मध्ये होते, जे कुठली एन्झाईम रिलीज करणार आहे? अक्रोझोमल
ही करणार आहे हायलोरोनिडेज. कुठले? हायलोरोनिडेज. ओके, याचे काम काय बाबा हायलोरोनिडेजचं? हायलोरोनिडेज याच्यासाठी आपण लिहू शॉर्ट फॉर्म मध्ये बरं का, असं काही नाहीये, मी लिहितो. ओके, हे काय करतो? ब्रेक डाऊन द हायलोरोनिक ऍसिड. हायलोरोनिक ऍसिड ब्रेकडाऊन करतो कशामध्ये? बिटवीन बिटवीन सेल ऑफ कोरोना रेडिएटा. पटकन लक्षात आलंय कोरोना रेडिएटा कुठे आहे? ही सेकंड साईडचं एकदम काय म्हणू शकतो आपण, रेडिएटा एकदम आउटर लेयर होता. ओके, जस्ट आपण बघितलो, कुठे बघितलो आपण बघा, कोरोना रेडिएटा. ओके, लक्षात आलं? कुठे गेलं? एकदम आउटर लेयर आहे बरं का. इथं काय करतो? ब्रेकडाऊन करतो. ओके, कुठली? हायलोरोनिक ऍसिड म्हणजे काय? हायलोरोनिडेज. लक्षात आले का मी काय म्हणतो? ओके, सो इट काय म्हणू शकतो? सो इट हेल्प द फर्मला काय करतो? इट हेल्प द फर्म सेपरेट द कोरोना रेडिएटा. त्याच्यासाठी जो कोरोना रेडिएटा आहे त्याला काय करतो? सेपरेट करतो कोरोना रेडिएटा. ओके, हे झालं कोरोना रेडिएटा. सेल आणि पास थ्रू. ओके, लक्षात आलं? बघा, एवढं मी काय सांगितलं तुम्हाला स्टार्टिंग पर्यंत सांगतो परत एकदा. स्पर्म कुठे गेले? स्पर्म रिचेस द ओव्हम. कशा पद्धतीने? वेजाना, सर्व्हिक्स, युटरस, फॉलोपियन ट्यूब. म्हणजे फॉलोपियन ट्यूब पर्यंत गेलं. त्याच्यानंतर जे फर्टिलायझेशनचं व्हायचं अगोदर काय होतं कंडिशन? बिफोर फर्टिलायझेशन स्पर्म असं पद्धतीने आत गेले फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये आणि जे आपल्याला मोर ऍक्टिव्ह केले कशाला? स्पर्मला. कुठली? कॅपॅसिटेशन. कशासाठी? ज्याची स्पीड वाढण्यासाठी, हायपर ऍक्टिव्ह मोटिलिटीसाठी. आणि जे एबल टू परफॉर्म म्हणजे त्याची कॅपॅसिटी वाढते बाबा. कशासाठी? अक्रोजोमल रिएक्शन. अक्रोजोमल रिएक्शन म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये काय होतंय? द स्पर्म हेड ॲज अ बघा, स्पर्म जे हेडवरती होता अक्रोजोमल, त्याच्यामध्ये एक होता काय? एन्झाईम. एन्झाईमचं नाव कुठे गेलं? हा, एन्झाईमचं नाव काय होतं? हायलोरोनिडेज. हे काय करतो? ते स्पर्म एंटर द ओम. जे आपलं ओम होता. ओके, ओम असं होतं. मग ह्याला सेपरेट करून इथे काय जाणार आहे? स्पर्म इथेपर्यंत एंट्री घेणार आहे. ओके, लक्षात आलं का? अक्रोजोमल रिएक्शन याच्यासाठी कुठली एन्झाईम आपल्याला इथे होते हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले होते. ओके, चला एकदम स्लाइड बघून आपण पटकन येऊ. फर्टिलायझेशन प्रोसेस, स्पर्म ट्रान्सपोर्ट होते आणि कॅपिटलायझेशन हे झालं. त्याच्यानंतर पेनिट्रेशन, अक्रोजोमल रिएक्शन होते. त्याच्यानंतर रिएक्शन ऑफ द कोरोना रेडिएटा. त्याच्यानंतर हे काय होणार आहे? पेनिट्रेशन ऑफ द जोना पेलिसुडा म्हणजे दुसरी जे साईट होतं म्हणजे लेयर होतं ते पेनिट्रेशन करणार. त्याच्यानंतर फ्युजन द स्पर्म आणि ओहम. त्याच्यानंतर काय? कॉर्टिकल रिएक्शन. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ जायगोट. जायगोट झाला की मग सुरुवात झाला. काय काय होणार? जयगोट जाणार. त्याच्यानंतर 2 शेल 4 शेल मोर हे काय 16 शेल असं वाढत ही काय ओजनोसिस ही प्रोसेस सुरू होणार आहे. ओके, आम्हाला पाहिजे होतं एवढीच. चला, काय होतं क्वेश्चनमध्ये बघा, विच एन्झाईम ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट ड्युरिंग द पेनिट्रेशन ऑफ द ओवम बाय द स्पर्म. बघा काय टेस्टोस्टेरोन. काय टेस्टोस्टेरोन बद्दल आपण काय ऐकलो का? नाही. ही असणार आहे मेल सेक्स हॉर्मोन. काय होतं? मेल सेक्स हॉर्मोन. ओके, मग हे असणार आहे का? नाही. डीटेच ही काय? ही पण मेल सेक्स हॉर्मोन आहे, ही पण नाही आहे. ओके, अजून काय म्हणू शकतो? रेनिन. बरं का, रेनिन मध्ये 2 आहे. ओके, रेनिन. ओके, ही रेनिन कुठले? ही किडनी एन्झाईम आहे. किडनी मधला म्हणजे किडनी रिलेटेड किडनी एन्झाईम झालं. आणि अजून कुठलं आहे? डबल एन आलं की समजायचं बाबा ही कशाचं रिलेटेड आहे? ही मिल्क डायजेशन वगैरे करते. ही जीआयटीचं रिलेटेड असणार आहे. ओके, इकडे झालं मिल्क डायजेशन. मग हे असणार आहे का? नाही. मग आपलं राहिलं उत्तर पहिला कुठले? हैलुरोनी. कुठले? रोनी डेज. हे असणार आहे आपलं एकदम बरोबर उत्तर. हे करणार आहे कॅटलिस्ट म्हणजे काय? स्पीड अप बूस्टअप करणार आहे कधी? ड्युरिंग द पेनिट्रेशन ऑफ ओहम बाय द स्पर्म. ओके, पहिलं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला 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 चला. आलं बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? टोटल फर्टिलिटी रेट. बघा काय म्हणते? टोटल फर्टिलिटी रेट ऑफ रिप्लेसमेंट लेवल पॉप्युलेशन इज. बघा टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय आणि त्याचं रिप्लेसमेंट लेवल ऑफ पॉप्युलेशन किती असायला पाहिजे? ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? 2.5, 2.6, 2.1, 2.3. ओके, बघा आपण पहिला काय बघूया? टोटल फर्टिलिटी रेट आपण बघूया. TFR म्हणजे काय? TFR म्हणजे काय? टोटल. बघा टोटल म्हणजे सर्व. फर्टिलिटी म्हणजे काय? फर्टाईल म्हणजे काय? प्रोड्यूस. फर्टिलिटी रेट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये किती आपण प्रोड्यूस करू शकतो बच्चूला, हे टोटल आहे. म्हणजे काय? इझिली काय म्हणू शकतो? टेपर म्हणजे काय? ही असणार आहे एव्हरेज नंबर ऑफ. एव्हरेज म्हणजे काय? एव्हरेज म्हणजे काय? आपण सर्वांमधनं एक एव्हरेज काढतो बरं का. एव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रन. एव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रन डिलिव्हर्ड म्हणजे डिलिव्हरी व्हायला पाहिजे. बॉय कोणामुळे? बॉय म्हणजे कोण करणार? बॉय फिमेल. फिमेल ड्युरिंग
रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये. रिप्रोडक्टिव्ह एज किंवा पिरियड म्हणू शकतो. ओके, हां, रिप्रोडक्टिव्ह पिरियड सांगा पटकन. हां, किती असणार आहे? नोट करून घ्या बरं का, इम्पॉर्टंट आहे. 15 ते 49 इयर. ओके, खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, टीआयआर म्हणजे काय? एव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रन डिलिव्हर्ड बाय अ फिमेल ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये, सॉरी पिरियडमध्ये. म्हणजे फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की फिमेल आहे ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजे 15 ते 49 इयरमध्ये त्या पिरियडमध्ये एक आई किती बच्चूला जन्म देते, हीच आपल्याला काय असणार आहे? टोटल फर्टिलिटी रेट असणार आहे. ओके, आपलं आता कुठली किती आहे आपलं करंट टीएफआर, टोटल फर्टिलिटी रेट इन इंडियामध्ये किती आता? इन इंडियामध्ये किती असणार आहे? ही प्रेझेंट किती आहे? अप्रॉक्सिमेटली बरं का, 1.9 to 2.0 ही अप्रॉक्सिमेटली ॲक्युरेट नाही बरं का. हे आहे. मग ह्यांनी आपल्याला लक्षात आलं बाबा, टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? एक आई ज्याची रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये किती बच्चूला जन्म देते. ओके, 1 2 3 4 5, ओके, किती पण देऊ द्या, ही आपल्याला एव्हरेज काढायचं असते बरं का. ह्यालाच आपण काय म्हणतो? टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो. करंट किती आहे आपल्या इंडियामध्ये? 1.9 to 2.0 पर्यंत अप्रॉक्सिमेटली आहे. पण क्वेश्चन काय होतं? रिप्लेसमेंट लेवल होता. काय होतं? रिप्लेसमेंट लेवल. बघा, रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय ते आपण घेऊया. रिप्लेसमेंट म्हणजे काय? आता समजा रिप्लेसमेंट, तुम्ही कुठेतरी काम करता, आता सीएच झाले, म्हणजे काहीतरी प्रायव्हेटमध्ये केलं, मग काय करते? तू चांगलं काम नाही केलं तर तुला रिप्लेस कर, म्हणजे काय, तुम्हाला रिप्लेस करून टाकणार. ते रिप्लेस म्हणजे काय? तुम्ही जे व्यक्ती आहे तुमच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीला आणणार, हेच काय रिप्लेसमेंट म्हणजे. ह्याचं रिप्लेसमेंटचं मिनिंग. ओके, मग आपण बघणार आहे रिप्लेसमेंट लेवल ऑफ अ फर्टिलिटी, म्हणजे त्याचं फर्टिलिटीमध्ये कशा पद्धतीने आपण रिप्लेसमेंट करणार आहे. बघा, जे जनरेशन आहे, कुठले इच जनरेशन, प्रत्येक जनरेशन, इच जनरेशन रिप्लेस, बघा, इच जनरेशन रिप्लेसेस बाय, कोण करणार इथे रिप्लेस? बाय इट सेल्फ. ओके, आता समजा एक कपल आहे. ओके, एक एक जोडी आहे. ओके, दोन लोक आहेत त्याने, म्हणजे एक मेल आणि फिमेल, म्हणजे काय म्हणू शकतो, नवरा नवरी आहे. म्हणजे त्यांना काय करायचे? इच जनरेशन रिप्लेस, त्यांच्या ऐवजी रिप्लेस करण्यासाठी काय करायचे? इट सेल्फ, त्यांना रिप्लेस करण्यासाठी काय म्हणू शकतो आपण? पेरेंट्स पेरेंट्स रिप्लेस्ड बॉय. कोण करणार इथे? बॉय चिल्ड्रन. लक्षात आलं? जे कपलला काय करायचे? त्यांच्या रिप्लेससाठी दोन बच्चूला जन्म द्यायचा आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? रिप्लेसमेंट लेवल ऑफ फर्टिलिटी. ओके, लेवल फर्टिलिटी. लक्षात आलंय का? जे दोन कपल आहे, ज्यांचं जागा फिक्स करण्यासाठी किंवा त्यांचं पॉप्युलेशन फिक्स करण्यासाठी, हा बाबा आता समजलंय, एक गाव आहे समजा, त्याच्यामध्ये 100 लोक राहतात किंवा 1000, काहीतरी आपलं एक काय म्हणतात, नॉर्मल नंबर आहे समजा, एक 10,000 समजा. ओके, ते प्रेझेंट पॉप्युलेशन आहे, त्यांच्या रिप्लेसमेंटसाठी, हा म्हणजे काय, आपलं सिटीचं पॉप्युलेशन फिक्स ठेवायचं आहे. मग त्यांना काय करावं लागेल? जेवढं नंबर येतील त्यांचं ऐवजी रिप्लेस करावं लागते. ओके, इन केस ऑफ काय म्हणू शकता तुम्ही, आता 100 रुपये म्हणजे 100 लोक आहेत, त्यांचं तुम्हाला फक्त 100च ठेवायचे, जास्त पण नाही करायचे, कमी पण नाही करायचे. मग दोन व्यक्ती, ओके, दोन कामगार तिथनं पळून गेलं, मग तुम्ही काय करणार? परत दोन लावून ठेवणार ना. तशा पद्धतीने काय, इथे पण सेम रिप्लेसमेंट होणार आहे. पण ते रिप्लेसमेंट कोण करणार आहे? इथे पेरेंट्स करणार आहे. सॉरी, पेरेंट्सला रिप्लेस कोण करणार आहे? त्यांचे बच्चू करणार आहे. ओके, चिल्ड्रन. ओके, मग ज्यावेळी काय होतं? पॉप्युलेशन बिकम एकदम स्टेबल. पॉप्युलेशन कसं होणार आहे? बिकम स्टेबल. लक्षात आलंय का? स्टेबल. ओके, म्हणजे काय, पॉप्युलेशन वाढणार पण नाही आणि इथे कमी पण होणार नाही, ही एवढी लक्षात ठेवा. ओके, मग जे रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी किती असायला पाहिजे? ही असणार आहे 2.1. ओके, 2.1 काय म्हणू शकतो? चिल्ड्रन चिल्ड्रन पर वुमन ही असणार आहे. किती? टीएफआर लेवल किती असणार आहे? रिप्लेसमेंट लेवल 2.1 असणार आहे. तुम्ही म्हणतील कसं सर, मी तर 2 म्हणायला पाहिजे होतं. बरोबर ना, मी तर 2 म्हणायला पाहिजे होतं. काय म्हटलो? ईच जनरेशन रिप्लेस बाय इट सेल्फ. ओके, मग आता कपल आहे, एक जोडी आहे. ओके, मेल आणि फिमेल. मग त्यांच्या ऐवजी बच्चूना त्यांनी काय केले? रिप्लेस करण्यासाठी 2 बच्चू पाहिजे ना त्यांना. मी तर इथे 2.1 म्हटलेलं आहे. मग हे चुकीचं आहे. 2.1 कसं जन्म देऊ शकते एक आई? मग हे जे वरचे जे 0.1 आहे बरं का, ते पण सांगतो कशासाठी असतो. 2.1च का? 2 का नाही? ओके, 2.1च का हे आपण बघतो बरं का. बिकॉज काय होते बघा, माहिती आहे का, सम चिल्ड्रन काय होते? मे डाय, म्हणजे ते मरू शकतात बरं का. आणि असं आहे का, आपण एकदा जन्मलो की मी 100 वर्ष जगणार, असं आहे का? नाही बरं का. सम चिल्ड्रन मे डाईड डाईड बिफोर 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 रिचिंग प्रोडक्टिव्ह एज. प्रोडक्टिव्ह एज पर्यंत काय म्हणतो? ही प्रोडक्टिव्ह
रिप्रोडक्टिव्ह एजला येईपर्यंत त्यांचं काय मरण झालेलं असतो. ओके, हे एक रिझन झालं. त्याच्यानंतर सम पीपल, आणि काही लोक असं आहेत, ओके, पीपल मे नॉट मॅरी, म्हणजे त्यांनी लग्नच करत नाही. मग आपल्याकडे आपल्या देशात असं आहे बाबा, म्हणजे काय, लग्न केलं तरच बच्चू होणार. ओके, आपलं पहिल्यापासून ही फंड आहे. ओके, सम पीपल मे नॉट मॅरी, एकच मिनिट, नॉट मॅरी म्हणजे लग्न नाही झालं तर आता बच्चू होणार आहे का, नाही. आणि नॉट रिप्रोड्यूस म्हणजे आता समजा एक असं पण लोकसंख्या आहे त्यांनी लग्नच करत नाही, आणि असं पण संख्या आहे की आपल्या देशात लग्न झालेलं आहे पण त्यांचं रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, त्यांनी बच्चू प्रोड्यूस करत नाहीये, म्हणजे त्यांचा काही प्रॉब्लेम असो बरं का, ह्याच्यामुळे रिप्रोड्यूस करू शकत नाहीये. मग सो आपल्याला काय, सो एन एक्स्ट्रा एक्स्ट्रा 0.1 जे आहे ही ऍडेड केलेलं आहे हे कव्हर होण्यासाठी, ऍडेड टू एन्श्योर फुल रिप्लेसमेंट होण्यासाठी. ओके, लक्षात आलं, रिप्लेसमेंट. ओके, तो क्लिअरली किती असणार आहे आपलं, 2 तर झाले की सगळं. ओके, काही लोक मॅरेज करत नाही आणि त्यांना बच्चे होत नाही किंवा रिप्रोडक्टिव्ह एज पर्यंत त्यांचं डेथ होऊ शकते. त्या लोकांना कव्हर करण्यासाठी आपण किती 2.1 ही काय असणार आहे, पर चिल्ड्रन पर वुमन ही आपण सेट केलेलं आहे. चिल्ड्रन पर वुमन ही सेट केलेलं आहे कशासाठी, टोटल फर्टिलिटी रेट ऑफ रिप्लेसमेंट लेवल ऑफ पॉप्युलेशन. ओके, लेवल पॉप्युलेशन ही किती 2.1 ने आपण काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. ओके, इन केस ऑफ बघा आपल्या देशात 2.1च का झालं पाहिजे, आपलं जे पॉप्युलेशन आहे जे स्टेबल राहण्यासाठी आपण करतो. इन केस ऑफ तुम्ही न्यूजमध्ये वगैरे बघितलं असेल. ओके, चीना वगैरे त्यांनी कुठली पॉलिसी आणलं होतं, सिंगल चाइल्ड पॉलिसी आणलं होतं. ओके, सिंगल चाइल्ड पॉलिसी वगैरे आणलं होतं. मग आता त्यांचं पॉप्युलेशन खूप खाली जात आहे. मग त्यांनी काय करते सध्याला गव्हर्नमेंटनी त्यांना प्रमोट करताय बाबा कशासाठी, प्रेग्नन्सीसाठी. हे आपलं देश झालं आणि वेस्टर्न देश झालं. ओके, हे सगळं पॉप्युलेशन. ओके, एवढं कमवलंय त्यांनी, मग पुढे ते काय म्हणतात त्याला, सेलिब्रेशन करण्यासाठी आणि ते यूज करण्यासाठी कोणी नसलं तर कसं, एक्झाम्पल कुठली जपान वगैरे तसल्या देशामध्ये असंच आहे. ओके, मग हे 2.1 आपल्याला कंटिन्यू म्हणजे काय मेंटेन ठेवायचं आहे कशासाठी, रिप्लेसमेंट लेवल ऑफ पॉप्युलेशनसाठी, म्हणजे आपलं जे पॉप्युलेशन आहे त्यांचं रिप्लेस करण्यासाठी. ओके, किती असणार आपलं उत्तर 2.1. ओके, चला मग मला वाटतंय आपलं उत्तर आपल्याला भेटेल 2.1, 2.5 नाही, 2.6 पण नाही, 2.3 पण नाही. एक्युरेट उत्तर असणार आहे आपलं 2.1. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे. त्याच्या अगोदर काय व्हायला बघा. ओके, एक्झाम कधी पण येऊ शकते बरं का, जसं आपलं CHUचं ॲडव्हर्टाइजमेंट आलं तर असे. ओके, DMR चान्सेस आहे, DMR आणि DHS. ओके, DMR DHS जे ऑलरेडी 2023 मध्ये झालेले ओके पेपर अनालिसिस की आपण मराठीमध्ये केलेले विथ कॉन्सेप्ट बरं का, असं नाही की फक्त उत्तर वाचून दाखवले असं नाही, आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि DHS मधला पण DHS स्टाफर 2000 ह्याच्यामध्ये 23 मधला. ओके, हे सगळं 2023 मधलंच आहे. DMR DHS म्हणा CHO म्हणा. ओके, सगळे पेपर अनालिसिस केलेले ते पण मराठीमध्ये बरं का. मी ऑलरेडी DMRचं तुम्हाला PYQ ग्रुपमध्ये टाकलेले आहे. ओके, ऑल शिफ्टचं. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये नर्सिंग किंवा नॉन नर्सिंगचे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. ओके, तुम्हाला ते पण रिव्ह्यू करायचे आणि DHSचं थोडे दिवसात पाठवतो बरं का. ते झालं, त्याच्यानंतर CHOचं झाला. ओके, तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये म्हणजे प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही हे बघू शकता. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. काय म्हणते बघूया आपलं नेक्स्ट MCQ. बघा काय म्हणते नेक्स्ट MCQ, अ फॅमिली प्लॅनिंग मेजर. बघा काय म्हणते, अ फॅमिली प्लॅनिंग मेजर ऑफ युजिंग डायफ्राम. ओके, आणि ऑर डच कॅप इज कॉल्ड एज. बघा काय म्हणते, अ फॅमिली प्लॅनिंग मेजर ऑफ युजिंग डायफ्राम म्हटले आणि डच कॅप इज हे कशामध्ये येते असं म्हटले. काय काय दिलेले बघा, नॅचरल मेथड, बॅरियर मेथड आणि इंट्रा युटरिन म्हणजे काय, IUD डेव्हिस झालं. ओके, आणि कॅलेंडर मेथड ह्याच्यामधलं जे कुठले रिलेटेड आहे, कुठली ऑप्शन एक्झाम्पल दिले त्यांनी, डायफ्राम दिले आणि डच कॅप दिलेला आहे. ओके, बघा आपण एक एक बघूया. कुठली, पहिला नॅचरल मेथड दिलेला आहे. आपण नॅचरल मध्ये काय करतो, नॅचरल मेथड, नॅचरल मेथडमध्ये बरं का काहीच यूज करत नाही, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नो डेव्हिस किंवा नो ड्रग, त्याच्यामध्ये काही यूज करत नाहीये. ही झालं नॅचरल मेथड. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले, फर्स्ट असणार आहे कुठली, अब्स्टिनेन्स. ओके, हे कसं असणार आहे, एकदम 100% असणार आहे बरं का, हे यूज करायचं आहे एकदम 100% साठी. कुठली, अब्स्टिनेन्स. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, लॅक्टेशनल अमिनोरिया, लॅक्टेशनल अमिनोरिया मेथड, ही पण नॅचरल मेथड आहे. त्याच्यानंतर क्वायटस इंटरप्टस. ओके, अजून काय म्हणतो याला, विथड्रॉल पण म्हणतो बरं का, विथड्रॉल मेथड, विथड्रॉल स्पेलिंग मिस्टेक. ओके, विथड्रॉल मेथड पण आपण म्हणतो याला मेथड. हे क्वायटस इंटरप्ट झालं. त्याच्यानंतर सेफ पिरियड. ओके,
स्टेप पिरियड म्हणतो. अजून काय म्हणतो ह्याला, कॅलेंडर मेथड पण म्हणतो आपण, कॅलेंडर मेथड. ओके, हे झालं नॅचरल बद्दल. आता नेक्स्ट कुठली होतं, इंट्रा आयुडी. आयुडी मध्ये आपण कुठली कुठली बघायचं. ओके, कॉपर्टी, कॉपर्टी कॉपर्टी कुठली 380A. ओके, एकदम फेवरेट सगळ्यांचा. ओके, हे सगळं इंट्रायुटिल म्हणजे काय, ही टी शेपेटेड जे डिव्हाइस आहे आपण यूज करतो. ओके, हे झालं आयुडी मधलं झालं. त्याच्यानंतर कॅलेंडर मेथड हे नॅचरल मेथड झालं, आता आपण जस्ट बघितलं. ओके, मग ह्यांनी काय म्हटलंय, डायफ्राम ऑर डेच कॅप. ओके, मग राहिलं कुठलं उत्तर, बॅरियर मेथड. कुठली, बॅरियर मेथड. ओके, मला वाटतं आपण थोडक्यात दिवसाचा प्रिव्हियस क्लासमध्ये बॅरियर मेथड पण बघितलं. ओके, बॅरियर मेथड म्हणजे काय, फक्त एवढेच करायचं आपल्याला, काय, प्रिव्हेंट प्रिव्हेंट मीटिंग. ओके, प्रिव्हेंट मीटिंग ऑफ कोणाकोणाचं, लाईव्ह स्पर्मचं आणि अजून काय, लाईव्ह ओसाइडचं. ओके, ऑफ अ फिमेल. हे आपल्याला मीटिंग थांबवायचं आहे, यालाच आपण काय म्हणतो, बॅरियर मेथड. ओके, त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं आपण, फिजिकल मेथड बघितलं होतं. फिजिकलमध्ये कुठली कुठली, मेल आणि फिमेल कंडोम आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये. हे झालं फिजिकलमध्ये. आणि केमिकलमध्ये कुठली कुठली आपण बघितलं होतं, 3-4 प्रकार होतं बघा. कुठली, स्प्रे होतं, टॅबलेट होतं, अजून कुठली, जेली होतं. ओके, स्प्रेमध्ये कुठली होते, एरोजॉल होतं. ओके, टॅबलेटमध्ये कुठली, पेसरीज होतं. ओके, जेलीमध्ये कुठलं होतं, हां, ते तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, शेवटचं ट्रिक देतो 9. ओके, ते कुठले सांगा तुम्ही, जेल आणि क्रीम. ओके, केमिकलमधलं. आणि आता राहिलं कुठली, जे मिक्स होतं किंवा कंबाईनड होतं, ज्याच्यामधलं कुठले एक्झाम्पल होता बाबा, कंबाईनमध्ये काय काय आपण बघितलं होतं. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं होतं वेजानल स्पंज बघितलं होतं याच्यामध्ये, आणि वेजानल डायफ्राम, डायफ्राम पण म्हणतात आणि डायफ्राम पण म्हणतात बरं का, प्रोनाऊन्सिएशन थोडी चेंज असतात. आणि सर्वायकल कॅप ही सगळी कशामध्ये, कंबाईन मेथड आहे, ते पण कुठली, बॅरियर मेथड मधला कंबाईन मेथड. मग आपले उत्तर कुठली, आपलं उत्तर दुसरी एकदम बरोबर जाणार आहे. काय म्हटलं होतं क्वेश्चन मध्ये, अ फॅमिली प्लॅनिंग मेजर युजिंग द डायफ्राम ऑर डच कॅप इज कॉल्ड एज, ही येणार आहे कशामध्ये, ही येणार आहे बॅरियर मेथड मध्ये. त्याच्यामधलं पण कुठली, कंबाईन बॅरियर मेथड मध्ये ही येतो बरं का. मग आपले उत्तर कुठली, बी उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके, नॅचरल मेथड पण आपण बघितलं, आयुडी पण बघितलं, कॅलेंडर मेथड पण आपण बघितलं. मग आपलं उत्तर टी ही एकदम उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. टू प्रिव्हेंट फूट ड्रॉप इन अ पेशंट बक्स ट्रॅक्शन. बरं का, पेशंटला काय काय प्रिव्हेंट करायचंय, काय, फूट ड्रॉप इन द पेशंटला काय लावलेलं आहे आपण, बक्स ट्रॅक्शन लावलेलं आहे. द नर्स शुड, आपण काय करायला पाहिजे बघा ह्याच्यामध्ये, प्लेस पिल्लो अंडर द पेशंट्स हिल. बघा, हिलच्या खाली काय ठेवायला सांगितले, पिल्लो ठेवायला सांगितले. आणि टक द सीट्स इन टू द फूट ऑफ द हेड. बरं का, काय म्हणते बघा, टक द सीट्स, कुठे टक करायचं आपल्याला, फूट ऑफ द हेड म्हणजे फूटकडे. ओके, तिथे हेड, बेडला, इथे हेड नाही, सॉरी हेड म्हटलं का मी, बेडचा, फूट ऑफ द बेड. ओके, ते झालं. त्याच्यानंतर टीच द पेशंट आयसोमेट्रिक एक्सरसाइज. ओके, आयसोमेट्रिक एक्सरसाइज सांगेल म्हणजे करायला सांगितलंय. आणि एन्श्युअर द प्रॉपर बॉडी पोझिशनिंग, म्हणजे आपल्याला एकदम काय करायचंय, पोझिशनिंग कसं प्रॉपर ठेवायचं आहे. ओके, बघा मग आपण काय करूया, पहिले काय, प्रिव्हेंट द फूट ड्रॉप. फूट ड्रॉप म्हणजे काय आपण थोडक्यात बघूया. फूट ड्रॉप, अजून काय, फूट ड्रॉप आणि पेशंट बक्स ट्रॅक्शन. ओके, दोन्ही आपण बघूया. पहिले आपण बघूया फूट ड्रॉप म्हणजे काय बाबा. फूट ड्रॉप जे प्रिव्हेन्शन करायचं आहे. ओके, आपल्याला ते पण माहिती पाहिजे ना, बाबा काय असतो फूट ड्रॉप. ओके, जे आपण प्रिव्हेन्शन करतो, जेच आपल्याला माहिती नसेल तर कसे, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, फूट ड्रॉप मध्ये इनएबिलिटी, ओके, काय म्हणू शकतो आपण, इनएबिलिटी टू डॉर्सीफ्लेक्स. ओके, डॉर्सीफ्लेक्स, इनएबिलिटी टू डॉर्सीफ्लेक्स द फूट. ओके, डॉर्सीफ्लेक्स द फूट म्हणजे करू शकत नाहीये त्या. डॉर्सीफ्लेक्स म्हणजे काय, मला डायग्राम आहे बघा, डॉर्सीफ्लेक्स, सॉरी हे झालं का. ओके, त्याच्यामध्ये दिसत नाही, ही कुठली, ही डॉर्सीफ्लेक्स. आणि प्लॅन्टर म्हणजे खाली. ओके, जे प्लेन करतो आपण. ओके, असं असतं आपण प्लेन. ओके, असं लक्षात ठेवा, ही प्लेन आहे म्हणजे काय, असं सरळ आहे. मग प्लॅन्टर फ्लेक्शन लक्षात ठेवायचं. हे हात आहे पण पाव म्हणजे काय, पाय समजून घ्या बरं का. डॉर्सी म्हणजे असं आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. इनएबिलिटी टू डॉर्सीफ्लेक्स म्हणजे असं होत नाहीये, इनएबिलिटी टू डॉर्सीफ्लेक्स ऑफ द, ओके, फूट. त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लिफ्ट द फूट अपवर्ड, डॉर्सीफ्लेक्स म्हणजे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर फूट फूट हँग्स डाऊन. ओके, फूट कसं होतं, हँग्स डाऊन होते. हँग्स डाऊन इन द प्लॅन्टर फ्लेक्झन मध्ये. ओके, काय म्हणू शकतो आपण, युजिंग डिफिकल्टी. ओके, युजिंग नाही, कॉजिंग.
कॉजिंग डिफिकल्टी. बघा काय म्हणते ह्याने इनएबिलिटी टू डॉर्सिप्लेक. डॉर्सिप्लेक म्हणजे कसं आहे, असं होत नाहीये, फूट लिफ्ट द इनएबिलिटी असं होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय होतं, फूट हँग्स डाऊन, असे पाय पडलेला असतो. ज्यावेळी काय होतं, फूट ड्रॉप कॉज होतो बरं का. म्हणजे आपल्या फूटला इथे सपोर्ट पाहिजे, नसेल तर ते असं होतं. मग ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, कॉजिंग डिफिकल्टी इन वॉकिंग. ओके, ज्यावेळी आपण चालताना ह्याच्यामध्ये डिफिकल्ट होणार आहे. कॉजिंग डिफिकल्टी इन वॉकिंग. ओके, मग आपल्याला ही थांबवायचं आहे बाबा. म्हणजे काय, ही इनएबिलिटी टू ड्रॉप म्हणजे असं व्हायचं आपल्याला सांगायचं. हे झालं फोटो ड्रॉप. आता आपण बघूया काय होतं बक्स्ट्रॅक्शन. बक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, बक्स बक्स्ट्रॅक्शन ही कसं असणार आहे, ही एक स्किन स्ट्रॅक्शन आहे. कसं म्हणू शकतो आपण, टाईप ऑफ स्किन स्ट्रॅक्शन. स्किन ट्रॅक्शन असणार आहे बरं का. हे कसं ठेवायचं आहे, असं उलटा पलटा नाही, म्हणजे काय आपल्याला स्ट्रेट ठेवण्यासाठी यूज करतो आपण बरं का. काय म्हणू शकतो हे पण लिहून काय इम्पॉर्टंट आहे, काय स्ट्रेट लावण्यासाठी. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, अप्लाय टू द, ओके, अप्लाय टू द लोअर लिंब. कुठे लावणार आहे आपण, लोअर लिंबसाठी. ओके, लोअर लिंबसाठी ही यूज करणार आहे. कशासाठी, टू प्रोव्हाइड कशासाठी, टेम्पोररी. फिक्स आहे का, नाही, टेम्पोररी इमोबिलायझेशन म्हणजे जे मोमेंट होते त्याला थांबवण्यासाठी आपण ही ऍक्शन लावणार आहे. इम्युलेशन म्हणजे काय, मोबाईल करायचं नाही, फिक्स ठेवायचं आहे. ओके, अजून काय म्हणू शकतो, रिड्यूस रिड्यूस मसल स्पाज. असं केलं तर आपल्याला जे मसल स्पाज व्हायचंय जे आपण कमी करू शकतो. ओके, युजली आपण किती वेट लावायचं इथे, युजली 2 to 7 kg बरं का. ओके, एवढं आपण लोकली यूज करतो, किंवा जेवढं ऑर्डर असते तेवढं टाकायचं. ओके, हे एकदम बेस्ट असणार आहे. ओके, हे आपण कसं शॉर्ट ड्युरेशनसाठी यूज करणार आहे, असं नाही की आपण खूप दिवस असंच ठेवणार आहे. शॉर्ट ड्युरेशनसाठी आपण यूज करतो. हे झालं बक्स ट्रॅक्शन बद्दल. अजून हां बघा, बक्स ट्रॅक्शन काय दिलं बघा, व्हॉट इज द बक्स ट्रॅक्शन, इट इज द ट्रॅक्शन दॅट इज यूज टू treat the fracture of the religion, broken bones, correct the contracture or the deformation and the immobilization. आणि बक ट्रॅक्शन अप्लाय टू द डिस्टल एंड. ओके, डिस्टल म्हणजे एंडला, एंड ऑफ द फ्रॅक्चर ऑफ द लोअर लिम्ब साठी आपण यूज करणार आहे. ओके, बघा इथे दिसते तुम्हाला, इथे असं लावलेलं आहे बक्स ट्रॅक्शन. मग आपल्याला काय करायचं आहे बाबा, ह्याच्यामधलं जे फूट ड्रॉप आहे त्याला प्रिव्हेंशन करायचं आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये नर्सिंग रोल काय आहे आपल्याला बघायचं आहे, ते आपण करायला पाहिजे. मेन काम काय, आपलं नर्सिंग रोल. नर्सिंग रोल त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायला पाहिजे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं मेंटेन, काय, मेंटेन ट्रॅक्शन प्रॉपरली. एक बरोबर बसले का, ट्रॅक्शन प्रॉपरली आहे का हे बघायचं प्रॉपरली. आणि अजून काय म्हणू शकतो, मेंटेन मेंटेन प्रॉपर प्रॉपर बॉडी अलाइनमेंट. ओके, बॉडी अलाइनमेंट एकदम बरोबर आहे का, अलाइनमेंट. ओके, हे पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, न्यूरोवॉस्क्युलर असेसमेंट. न्यूरोवॉस्क्युलर असेसमेंट ही इम्पॉर्टंट आहे असणार बरं का. न्यूरोवॉस्क्युलर असेसमेंट, न्यूरोवॉस्क्युलर असेसमेंट ही व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बघणार, काय काय बघणार याच्यामध्ये, पेन बघणार, पॅलर बघणार, पल्स बघणार. ओके, आणि पॅरास्थेसिया बघणार. अजून काय म्हणू शकतो आपण, टेम्परेचर वगैरे ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. ओके, हे झालं न्यूरोवॉस्क्युलर बद्दल. आणि त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे स्किन केअर. ओके, स्किन केअर आपल्याला द्यायचं आहे. ओके, काही प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन कुठले, मेन असणार आहे आपलं फोटो ड्रॉप. ओके, आणि कम्फर्ट आणि सेफ्टी आपल्याला इथे द्यायचं आहे. कम्फर्ट आणि सेफ्टी. ओके, एवढं झालं आपलं नर्सिंग रोल बद्दल. मग आपण जाऊया क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय म्हणते, टू प्रिव्हेंट द फोटो ड्रॉप इन द पेशंट बक्स्ट्रॅक्शन आहे नर्स शुड, आपल्याला काय काय करायचं आपण बघूया. ओके, प्लेस द पिलो अंडर द पेशंट हिल्स. ओके, आपण कुठं म्हणतोय, पेशंट प्लेस द पिलो अंडर द पेशंट हिल्स. ओके, हिलचं खाली आपल्याला कुठे गेलं, हां इथे ठेवायला सांगताय त्याने. ओके, मग हे काय करू शकतो, ही करू शकतो आपल्याला काय म्हणू शकतो, रिस्क ऑफ अ प्रेशर शोर होऊ शकतो पेशंटला, प्रेशर शोर. मग आपल्याला ही अवॉइड करायचं. मग हे झालं आपलं ऑटोमॅटिकली कॅन्सल. टॅक्ट द शीट इन टू द फूट ऑफ द बेड. ओके, इथं ठेवायचं आहे का, नाही, ही फूट आपल्याला खाली जाऊ शकतो, फूट डाऊनवर्ड. ओके, हे पण आपल्याला नाही करायचं आहे. आणि टीच द पेशंट आयसोमेट्रिक एक्सरसाइज. बरं का, आपण हे सगळं इमोबिलायझेशन करतो. ओके, इमोबिलायझेशनसाठी कुठली, ते पण टेम्पोररी. ओके, त्याच्यासाठी मग आपल्याला आता करू शकत नाही. म्हणजे काय, ही आपल्याला काय म्हणू शकतो, ही हेल्पफुल असणार आहे बरं का. ही हेल्प द मसल. ओके, मसलसाठी चांगली आहे, पण आता गरज नाही आहे आपल्याला. आता राहिलं कुठलं शेवटचं, एन्श्योर द प्रॉपर बॉडी पोझिशन. बरं का, आपल्याला प्रॉपर बॉडी पोझिशन ठेवायचं आहे. जसं आपला पाय होतं इथे सपोर्टसाठी आपल्याला प्रॉपर बॉडी पोझिशन ठेवायचं आहे. आपण नाही ठेवलं तर मग काय होणार आहे, फूट ड्रॉप पेशंटला होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागतंय, ही आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे. मग कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंट करणार, एन्श्योर द प्रॉपर बॉडी पोझिशन. ओके, ही असणार आहे आपलं चौथा उत्तर एकदम बरोबर.
ओके, लक्षात आलं का? चला मग आपण जाऊया आता नेक्स्ट MCQ कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. छोटी क्वेश्चन आहे बघा काय म्हणते. मेडिएटिक ड्रग ऍक्ट ॲज अ, बघा मेडिएटिक ड्रग्स ऍक्ट ॲज अ म्हणजे कसं ऍक्ट करणार आहे. ती दिल्यावर डायलेशन होते, ओके, कॉन्ट्रॅक्शन आणि बोथ इन नन ऑफ द अबव. बघा मेडिएटिक म्हणजे काय, ओके, ही अँटीकोलॉजिक ड्रग मध्ये होणार आहे. म्हणजे काय, पुपिल बद्दल विचारते त्यांनी, बरं का. मग आपण बघूया मेडिएटिक ड्रग बद्दल थोडक्यात. त्याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे त्याने. मेडिएटिक किंवा मेडिएटिक ड्रग आपण म्हणतो. मेडिएटिक ड्रग ऍक्टर्स कसं ऍक्ट करतो असं आपला प्रश्न होता. मेडिएटिक ड्रग काय, हे असणार आहे अँटी कोलिनर्जिक ड्रग. कसं आहे, अँटी कोलिनर्जिक, अँटी कोलिनर्जिक ड्रग असणार आहे. ही ड्रग काय करतो बाबा, हे काय करतो, ही डिक्रीज करतो किंवा ब्लॉक करतो. डिक्रीज म्हणा किंवा ब्लॉक द ऍक्टिव्हिटीज ऑफ, ऍक्टिव्हिटीज ऑफ कुठली, PNS. PNS म्हणजे काय, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला काय करतो, डिक्रीज करतो. ओके, ही कसं, वर्क इन कशामध्ये, वर्क इन रेस्ट, काय म्हणू शकतो आपण, नाईट आणि स्लीप मध्ये इथे होणार आहे. ओके, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक लक्षात आलंय का? त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले कुठले येते बाबा, कशामध्ये, अँटी कोलिनर्जिक मध्ये. ओके, मला वाटतं आपण ऑलरेडी थोडक्यात बघितले कुठले कुठले येतं याच्यामध्ये. एट्रोपिन येते. ओके, मला वाटतं एट्रोपिन बद्दल आपण थोडक्यात बघितलेलं आहे कधी, प्रिव्हियस क्लासमध्ये. ही डिओसी कशामध्ये असणार आहे, डिओसी फॉर द ब्रेडिकार्डियामध्ये आपण यूज करतो. ब्रेडिकार्डिया म्हणजे काय, आपला हार्ट रेट कमी झालेलो असतो ह्याच्यामध्ये. आणि अँटीडॉट म्हणून कशामध्ये यूज करणार आहे, अँटीडॉट म्हणून आपण यूज करणार आहे ओपी पॉइझनिंग म्हणजे कुठली ऑर्गनोफॉस्फेट पॉइझनिंग मध्ये ह्याची यूज करणार आहे आपण. कशामध्ये, अँटीडॉट म्हणून आपण यूज करणार आहे ओपी मध्ये. अजून काय म्हणू शकतो आपण, युज्ड इन द प्युपिल डायलेशन मध्ये. मग आपलं उत्तर इथे भेटलं का आपल्याला, प्युपिल डायलेशन मध्ये ही वापर करतो आपण, बरं काय. एट्रोपिन आपण कशासाठी, सॉरी कोणामध्ये, ही चिल्ड्रन मध्ये यूज करतो बरं का. ओके, ही लॉंग ऍक्टिंग असतो. हे झालं एट्रोपिन बद्दल. कशासाठी, प्युपिल डायलेशन म्हणजे काय म्हणतो आपण, मेट्रियासिस. ओके, हे झालं प्युपिल डायलेशन होतं बरं काय. याच्यानंतर अजून कुठले, ट्रोपिकामाइड ही पण काय करतो आपण, अडल्ट मध्ये यूज करतो ह्याला. ओके, अडल्ट मध्ये कशासाठी, प्युपिल डायलेशनसाठी. ओके, हे झालं. हे कसं असणार आहे, ही शॉर्ट ऍक्टिंग असणार आहे बरं का. ही असणार आहे शॉर्ट ऍक्टिंग कुठली, ट्रोपिकामाइड. आणि एट्रोपिन ही लॉंग ऍक्टिंग असणार आहे. म्हणून चिल्ड्रनमध्ये इथे अडल्टमध्ये अशा पद्धतीने आपण यूज करणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं आपलं, त्याच्यानंतर हे कुठली म्हणू शकतो आपण, अँटी मस्कुरेनिक. कुठली ड्रग आहे, अँटी मस्कुरेनिक ड्रग असणार आहे. ही काय करतो, ते आपलं काय म्हणतो, एसिटाइल कोलाइन असतो, एसिटाइल कोलिन. ओके, हे सगळ्याला काय करतो, ब्लॉक करून टाकतो. ओके, ऍट कुठे, मस्करेनिक रिसेप्टरमध्ये बरं का. ही थोडी लेंदी काय म्हणू शकतो आपण टॉपिक आहे बरं का. जे आपलं सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक कशा पद्धतीने हे होतो, ही सगळी थोडी मोठे बरं का. हे जे इम्पॉर्टंट आहे फक्त तुम्ही लक्षात घ्या. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, हे झालं कशाबद्दल, हे सगळं अँटी कोलिनर्जिक बद्दल झालं. ओके, काय म्हणू शकतो आपण अजून ह्याच्यामध्ये, ह्याचे रिझल्ट कसा येतो. ओके, ही अँटीमस्कुलर असं केल्यावर ही याच्यामध्ये होणार आहे प्युपिल डायलेशन. ओके, पुपिल देताना बरं पटकन, पुपिल डायलेशन ह्याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. ओके, त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, सायक्लोप्लेगिया म्हणजे काय, लॉस ऑफ अकोमोडेशन. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं अँटीकोलिनर्जिक बद्दल. बघा आपण जाऊया क्वेश्चन मध्ये काय ऑप्शन मध्ये काय दिलेलं, मेडिएटिक ड्रग्स म्हणजे काय, ही पुपिल डायलेशन करतो. बघा आता लक्षात आलं का, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, डायलेशन दिलेलं आहे. डायलेशनला आपण काय म्हणतो, मेट्रियासिस. जस्ट आपण बघितलं. पुपिल डायलेशनला आपण म्हणणार आहे मेट्रियासिस. ओके, हे झालं ड्रग, हे झालं. आणि कॉन्ट्रॅक्शन, पुपिल आता डायलेशन झाला. आता कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय म्हणतो आणि कुठले ड्रग आपण यूज करतो याच्यामध्ये, ते आपण कॉन्ट्रॅक्शन, पुपिल कॉन्ट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहे, ह्याच्यामध्ये आपण म्हणणार आहे मियोसिस. ओके, हे झालं मायट्रोसिस म्हणजे ओपन म्हणजे काय, डायलेशन. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कमी म्हणजे काय, मियोसिस इथं म्हणणार आहे. ओके, त्याच्यामध्ये ते ड्रग यूज करतो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, मायटोटिक्स आपण म्हणणार आहे. कशामध्ये, ह्याच्यामध्ये. आणि इथे मायट्रॅटिक आपण म्हणणार आहे. ओके, लक्षात आलं का. डायलेशनसाठी आपण काय म्हणतो, मायट्रॅसिस म्हणतो, जे ड्रग यूज करणार आहे मायट्रॅटिक. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे
जे पुपिल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, मिओसिस, आणि ड्रगला काय म्हणतो, मायटोटिक्स. ओके, मला वाटते लक्षात आलंय. याची एक्झाम्पल लिहून घ्या. हे तर आपण बघितलं कुठली ॲट्रोपिन आणि हे ट्रोपिकामाइड होतं. आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये कुठली कुठली आपण यूज करणार आहे, याच्यामध्ये असणार आहे पिलोकार्पिन. ओके, एकदम छान नाव आहे. ओके, पिलोकार्पिन झालं, त्याच्यानंतर फिजिओस्टिगमाइन. स्टिगमाइन बरं का, हे मेनली आपण कशामध्ये आपलं ग्लुकोममध्ये वगैरे यूज करतो, ग्लुकोमामध्ये वगैरे. झालं. ह्याच्यानंतर बोथ करणार आहे का, नाही, दोन्ही ऍक्शन एकत्र नाही करणार. ओके, हे पण केलं. नन ऑफ द अबव असं नाहीये की करणार आहे डायलेशन. मग आपली पहिली उत्तर जे डायलेशन दिलं तर हेच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, पहिले ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग आता जाऊया आपण लास्ट एमसीक्यू कडे. चला काय म्हणते बघूया. ओके, एकदम इझी एमसीक्यू असणार आहे. एकदम शेवटचा काय म्हणते बघा, वर्ल्ड हँड वॉशिंग डे इज ऑफ द डॉन. आपण वर्ल्डमध्ये म्हणजे काय आपल्या जगामध्ये आपण हँड वॉशिंग डे आपण कधी सेलिब्रेशन करतो असं विचारलेलं आहे. ओके, 12 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर आणि 2 एप्रिल असं दिलेलं आहे. ओके, चला पहिलं ऑक्टोबर, सॉरी पहिलं काय दिलेलं आहे, 12 ऑक्टोबर. 12 ऑक्टोबरला आपण काय करतो, ही दिवशी असणार आहे वर्ल्ड कुठली, वर्ल्ड आर्थरायटिस डे. आर्थरायटिस, वर्ल्ड आर्थरायटिस डे म्हणून आपण साजरं करणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला काय असणार आहे, हेच असणार आहे वर्ल्ड हँड वॉशिंग डे. वर्ल्ड हँड वॉशिंग डे. ओके, हँड वॉशिंग डे. ओके, हेच असणार आहे. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर दिले. 14 नोव्हेंबरला आपण काय करतो, याचं इथे असणार आहे वर्ल्ड सीओपीडी डे आपण साजरा करतो. सीओपीडी डे इम्पॉर्टंट आहे. कधी पण तुम्हाला कुठले पण क्वेश्चन विचारू शकते, लक्षात ठेवायचं आहे बाबा बरं का. हे झालं सीओपीडी डे. आणि 2 एप्रिलला काय, वर्ल्ड ऑटिझम डे. ऑटिझम डे आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत. ओके, लक्षात आलं का मी काय काय म्हणतो. पहिलं जे होतं, ओके इथे परत एकदा पटकन सांगतो तुम्हाला काय होतं. काय होतं आपलं 12 ऑक्टोबरला काय होतं, इथे होतं आपलं वर्ल्ड आर्थरायटिस डे. ओके, लक्षात आलं का. ते झालं आर्थरायटिस. आणि 15ला काय होतं, हँड वॉशिंग. आणि तिसऱ्याला होतं 14 नोव्हेंबर कुठला होता, तिथं होतं सीओपीडी. आणि चौथा कुठला, ऑटिझम. ओके, ही लक्षात ठेवा बरं का. हे झालं. आणि राहिलं कुठला आपलं विचारलं होतं हँड वॉशिंग डे, ही कधी 15 ऑक्टोबर कधी 2008 मधनं काहीतरी ही सुरुवात केलेलं आपण. ही 15 ऑक्टोबरला आपण कधी काय करतो, हँड वॉशिंग डे म्हणून आपण इथे साजरा करणार आहोत. कशासाठी, प्रमोट करायचं आहे हँड वॉशिंग. हा बाबा इन्फेक्शन वगैरे हायजीन आपल्याला मेंटेन करण्यासाठी. मग आपलं उत्तर कुठली, दुसरं उत्तर ही कुठली, 15 ऑक्टोबर एकदम आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला इथं झालं आपलं एंड. मग इथे तुम्हाला काय होमवर्कसाठी ही असणार आहे क्वेश्चन. बघा काय म्हणते, डॉक्टर प्रिस्क्राईब हायपोटोनिक आयव्ही फ्लूइड. बरं का, आयव्ही इथे सोल्युशन काय केलेलं आहे, प्रिस्क्राईब केलेलं आहे टू बी इन्फ्युटेड पेशंट, म्हणजे पेशंटला द्यायचं आहे. आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग आयव्ही सोल्युशन यूज फॉर द नर्स एक्सपेक्ट टू गिव्ह. मग तुम्हाला डायरेक्टली काय विचारते त्यांनी खाली दिलेल्या मध्ये, हायपोटॉनिक आयव्ही फ्लूइड कुठली, म्हणजे आयव्ही सोल्युशन कुठली आहे. ओके, 0.40% सालेन आणि 5% डेक्स्ट्रोज आणि 10% डेक्स्ट्रोज इन वॉटर, 5% डेक्स्ट्रोज इन 0.9 सालेन. बरं का, तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे, कॉमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कॉमेंटमध्ये उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट काय, चला. आणि ब्रह्मश्रीचा एपिसोड आहे, तुम्ही त्याचं बघू शकता. आणि कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. ओके, कुठले, त्रिशूल आणि ब्रह्मास्त्र. ओके, लास्टला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि कमेंटमध्ये काही क्वेरी आणि फीडबॅक असेल तर तुम्ही विचार म्हणजे कमेंट करू शकता. आणि शेअर करा जे मित्रमैत्रिणी नर्सिंग रिलेटेड तुमचा कोणी असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयार करण्यासाठी. चला, आणि हे काय सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि कंटिन्यू काय करायचं, तुम्हाला क्लासेस बघायचे आणि सोबत करायचे तुम्हाला स्टडी. बरं का, डिस्ट्रॅक्ट न होता तुम्हाला कंटिन्युटी स्टडी करायचं आहे, कंटिन्युअली. ओके, डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तेपर्यंत धन्यवाद.